परभणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। परभणीमध्ये संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। 4 दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता। दत्ता सोपान पवार याने त्याच्या मिर्जापूर गावातील शेतात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जवळपास 13 महिन्यानंतर दत्ता सोपान पवार याला जामीन मिळाला होता। जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या गावी मिर्जापूर येथे आला होता। दत्ता सोपान पवार याच्या जमानतीसाठी कोणीही पुढे येत नव्हतं। त्यामुळे मोफत विधी सल्ला यांच्यामार्फत वैयक्तिक बॉन्डवर त्याला जमानत देण्यात आली होती। दत्ता पवार हा कुटुंब दुरावल्याने डिप्रेशनमध्ये होता। कारागृहात असताना सुद्धा त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते। अशातच त्यांनी या विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवार याने आपल्या शेतातील खोलीमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली। तब्बल 13 महिन्यानंतर दत्ता पवार यांची 2-3 दिवसांपूर्वी जमानत झाली होती। त्यानंतर तो गावातच राहत होता। अशातच त्यांनी आज सकाळी शेतातील खोलीमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली होती। त्याची तोडफोड सुद्धा करण्यात आली होती। या प्रकरणांमध्ये दत्ता सोपान पवार याला अटक करण्यात आली। या घटनेच्या नंतर मोठे पडसाद परभणी शहरांमध्ये उमटले होते। देश पातळीवर या घटनेची दखल घेतली गेली आणि या प्रकरणातील दत्ता सोपान पवार हा जवळपास 13 महिने तुरुंगात होता। 2-3 दिवसांपूर्वीच त्याचा जामीन झाल्यानंतर तो त्याच्या मिर्जापूर या गावी गेला। आज त्यांनी सकाळी त्याच्या शेतातील एका खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना कळताच पोलिसही मिर्जापूर येथे दाखल झाले आहेत। दत्ता सोपान पवार याची पत्नी आणि 2 मुले हे पुणे येथे राहतात, तर त्याचे इतर नातेवाईक हे परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात। जामीन झाल्यानंतर दत्ता पवार हा मिर्जापूर या गावी आला होता। 2-3 दिवस राहिल्यानंतर आज त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। या घटनेमुळे परिसरात आता खळबळ उडाली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।